नमस्कार मंडळी, राम राम. तर आपला पुन्हा एका मिनी ब्लॉगमध्ये आपलं सकाळचं थोडं सोमवारचं रुटीन मी घेऊन आलेली आहे. आपली इकडे सकाळ सकाळी उठल्यानंतर आंघोळ पांघोळ आटपली. त्यानंतर आज माझे सोमवार चालू आहे. तर इकडे देवपूजेचं थोडे भांडे घासून घेतले, कारण की आदल्या दिवशी मला काही वेळ मिळाला नाही. आणि त्यानंतर इकडे देवपूजा माझी आटोपली चालू आहे. आणि सकाळचे जे काही आपलं वातावरण असते, खूप शांत वातावरण असते. आणि त्यामध्ये मी आपले शंकराचे स्तोत्र चालू करते. म्हणजे घरामध्ये अगदी प्रसन्नदायक वातावरण चालू असते त्यामुळे. आणि खरंच तुमचं पण कधीतरी चिडचिड होत असेल ना, तरी तुमचा ज्याही देवावर विश्वास आहे त्याचे स्तोत्र किंवा मंत्र तुम्ही चालू करून द्या. खूप छान, म्हणजे मन असं प्रसन्न होते. आणि त्यानंतर इकडे रावांचा सुद्धा सोमवार आणि माझा सुद्धा सोमवार, तर त्यामुळे दोघांचा पण उपवास आहे. मी फक्त गोड खाते आणि रावांना खारट तिखट चालते. आणि आईला आज जेवण करायला आमंत्रण आहे. म्हणजे आज आहे नवम्या, आणि ज्या कोणी आपल्या घरातल्या सुहासिन महिला ज्या असतात, आई माझी सासू, तर त्या वारले आहे. तर त्यानंतर त्यांना आमंत्रण म्हणजे नवम्याच्या दिवशी आम्ही जे पत्राळ टाकतो अखरपकाच्या आधी, तर ते आजचा दिवस. आणि त्यानंतर इकडे मी स्वयंपाक खूप छान पदार्थ असे बनवून घेतले. पुऱ्या बनवायच्या बाकी आहे, बाकी सगळं झालं इकडे. आणि भाजी मी वाट्यामध्ये काढून ठेवली, कारण टिफिन वगैरे पॅक केल्यानंतर मी थोडीशीच भाजी केली होती, म्हणून त्यामुळे भांडे वगैरे काढून घेतले आणि म्हणून भाजी काढून ठेवली. त्यानंतर जो आपला गॅस ओटा आहे तर तो क्लीन करून घेते. 6:30 वाजले, नळ आले. त्यानंतर रावांचा गरम गरम साबुदाणा जर आपण टिफिनमध्ये पॅक केला ना, तर नरम साबुदाणा असते, वातड होत नाही, म्हणून इकडे नेहमी गरम साबुदाणा पॅक करते. आणि त्यानंतर दही सुद्धा मी टिफिनमध्ये टाकलं आणि रावांच्या सुद्धा ताट करून ठेवलं, जेणे की ते आल्यानंतर धावपळ नको. आणि त्यानंतर इकडे पुऱ्या वगैरे करून घेतल्या आणि नंतर पत्राळ आम्ही पुंजली. आणि इकडे माझी पूजा वगैरे आहे. तर राहूचे पत्राळ पुंजत होते आणि थोडं थोडं काढत होते, जेणे की चिमणी कवड्यांसाठी म्हणून घरावर शिंपडतात. तर अशा प्रकारे आमची मॉर्निंगची सुरुवात झाली. आणि आता वेळ झाली आहे त्यांची ड्युटीची.